नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. काही मिनिटापूर्वी श्री अजित पवार, श्री प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्याबरोबरचे जे 30-35 आमदार आहेत ते वायबी चव्हाण सेंटरला श्री शरद पवार यांची भेट घेऊन बाहेर पडले. त्यानंतर माध्यमाशी बोलत असताना प्रफुल्ल पटेल यांनी अत्यंत स्वच्छ शब्दामध्ये सांगितलं की काल आम्ही भेटलोत, म्हणजे हे 9 मंत्री, परंतु बरेचसे आमदार हे त्यांच्या मतदारसंघामध्ये होते. आज विधिमंडळाचं कामकाज सुरू झालं आणि मग बरेचसे आमदार हे मुंबईमध्ये आले आणि त्यांची इच्छा होती की आपणही शरद पवार यांची भेट घ्यावी आणि त्याप्रमाणे ते आज भेटीला आले. त्या भेटीनंतर साधारणतः 40-45 मिनिट त्यांची ही भेट चालली. त्या भेटीत आमदारांचं मत श्री शरद पवार यांनी ऐकून घेतलं. त्यामध्ये आपला पक्ष एक संघ राहावा, त्याच्यामध्ये कुठेही फूट पडू नये आणि तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, अशा पद्धतीची भूमिका ह्या आमदारांनी त्यांच्यासमोर मांडली. कालही अशाच पद्धतीची भूमिका श्री अजित पवार आणि त्यांच्या 9 सहकारी मंत्र्यांनी मांडलेली होती आणि ती मांडण्यामागे आज ज्या पद्धतीनं हे बोललं जातं आहे की आपला पक्ष हा एक संघ राहायला हवा, अशाच पद्धतीची भूमिका घेत हे सगळे आमदार हे माफ करा, काल मंत्री श्री शरद पवार यांना भेटले आणि त्याच्यानंतर आपण मधल्या ओळीतनं याचं विश्लेषण केलं होतं. त्याच्यामध्ये आपण 2 गोष्टी सांगितल्या होत्या. बऱ्याच प्रेक्षकांना त्या स्पष्टपणे कळल्या, कारण मधल्या ओळीतनं आपण प्रयत्न काय करत असतो तर याच्यामागे जे काही राजकारण दडलेलं आहे ते सांगत असताना काही गोष्टी ह्या अनफोल्ड असतात. काल कोणाला अंदाज होता की काल जशा पद्धतीनं हे मंत्री भेटले तसेच आज आमदार सुद्धा भेटतील, आणि म्हणून आपण प्रयत्न काय करतो आहोत की याच्या मागे काय अर्थ दडलेले असू शकतात. आधी आपण फेस व्हॅल्यूवरती बघू. कालही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, आजही त्यांनी स्पष्ट शब्दात माध्यमांना सांगितलं की आमचा हा प्रयत्न आहे की श्री शरद पवार यांचा आम्हाला आशीर्वाद मिळावा आणि त्यासाठी आम्ही त्यांना भेटलो, यापेक्षा वेगळं काही नाहीये. आता मी जे म्हणालो फेस व्हॅल्यूवरती, तर हा प्रयत्न त्यांचा असू शकतो की आता सरकार बनलेलं आहे, म्हणजे अजित पवार यांच्या बरोबर एवढे आमदार जातील याचा जसा अंदाज शरद पवार यांना आलेला नव्हता. ज्या पद्धतीनं पक्षात फूट पडली, त्यानंतर ते सत्तेत गेले, ज्या पद्धतीनं श्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच्या आणि त्यांच्या आमदाराबद्दलच्या प्रतिक्रिया आलेल्या होत्या, किंवा 2019ला श्री अजित पवार यांनी सकाळच्या शपथ विधी केल्यानंतर ज्या पद्धतीच्या प्रतिक्रिया आलेल्या होत्या तशा आलेल्या नाहीत. आणि म्हणून सुरुवातीला यातल्या बऱ्याच जणांनी असा अंदाज घेतला असावा की सर्वसाधारणपणे आपण हे बघू की काय प्रतिक्रिया येतात, परंतु ज्या पद्धतीच्या तीव्र प्रतिक्रिया येणं अपेक्षित होतं तसं झालेलं नाही. आणि म्हणून एकदा सत्तेत सहभागी झालोत, जे पक्षप्रमुख आहेत त्यांचाही कदाचित आता ह्याबद्दलचा दृष्टिकोन बदललेला असेल, म्हणून कदाचित ही सगळी मंडळी ही थेटपणे श्री शरद पवारांना जाऊन भेटतायत आणि सांगतायत की तुम्ही आता हे जे काही होणं अपेक्षित होतं आमच्या दृष्टीनं ते झालेलं आहे, तर आता तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. आपण हे अगदी त्यांच्या फेस व्हॅल्यूवरती बोलतो, पण हे असंच इतकंच असणार नाही. कारण कालही नंतर माध्यमात बातम्या आल्या आणि खरं म्हणजे श्री संजय राऊत जे म्हणाले की जर हे आमदार आम्हाला भेटीला आले असते आणि आम्ही श्री शरद पवारांच्या जागी असतो तर गेट आऊट म्हटलं असतं, किंवा काँग्रेस पक्षाच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी तर थेट अशी भूमिका मांडली की श्री शरद पवार यांनीच ही भूमिका स्पष्ट करावी, कारण आम्हाला हे आवडलेलं नाहीये. आणि म्हणून अनेक जणांच्या मनामध्ये जसे प्रश्न आहेत तसेच प्रश्न महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजूनही कुंपणावरती असलेल्या आमदारांच्या मनात असू शकतात, किंवा श्री शरद पवार यांच्या बरोबर असलेल्यांच्याही मनात असू शकतात, किंवा श्री अजित पवार यांच्या मनामध्ये यांच्याबरोबर असलेल्या आमदारांच्याही मनामध्ये असू शकतात. त्यामुळे ही गोष्ट तर आपण अत्यंत स्पष्टपणे सांगितली पाहिजे की यातनं 2-3 गोष्टी श्री अजित पवार यांच्या दृष्टीनं साध्य होतात. एक, जे कोणी कुंपणावरती बसलेले आहेत किंवा जे कोणी ज्यांच्या मनामध्ये अजूनही काही प्रश्नचिन्ह आहे, तर अशा मंडळींसाठी पुढे कधीही श्री शरद पवार यांचा आम्हाला आशीर्वाद मिळू शकतो, आमचे तसे प्रयत्न सुरू आहेत असं सांगणं. आणि म्हणून काल आपण मधल्या वेळीनं म्हटलं होतं की एक संभ्रमाचं वातावरण जरी यातनं तयार झालं तर ते तयार झालेलं वातावरण श्री अजित पवार यांच्यासाठी महत्वाचं ठरेल. बऱ्याच जणांना ते समजून आलं, काही जणांनी समजून घेऊन सुद्धा न समजल्यासारखं केलं, पण हे स्पष्ट आहे की ज्या विचारधारेला आपण बरोबर जाणार नाही आहोत असं सांगून श्री शरद पवार यांनी आपली भूमिका यापूर्वीच स्पष्ट केली आहे. येवल्यामध्ये जाऊन भाषण त्यांनी दिलेलं आहे, त्यानंतर ते काहीतरी वेगळी भूमिका घेतील असं मानण्याचं काहीच कारण नाहीये. त्यांची भूमिका स्पष्ट आहे, सुप्रिया सुळे यांची भूमिका स्पष्ट आहे, जितेंद्र आव्हाड यांची भूमिका स्पष्ट आहे,
जयंत पाटील यांची भूमिका स्पष्ट आहे. मी असं असून सुद्धा अजित पवार आणि त्यांचे सहकारी मंत्री आमदार हे शरद पवार यांना जाऊन भेटतात. त्याचं मुख्य कारण एक, जर झालेल्या राजकीय घडामोडीची त्यांना अपेक्षा नसेल आणि आता ह्या पद्धतीची राजकीय घडामोड घडल्यानंतर कदाचित श्री शरद पवार हे अनेक गोष्टींचा विचार करून आपल्याला पाठिंबा देतील, ही एक भूमिका. दुसरी, समजा असं झालंच नाही तर जे येवल्यामध्ये घडलं की येवल्यामध्ये श्री शरद पवार आले, त्यांनी एक जाहीर सभा घेतली, त्या सभेतनं त्यांनी छगन भुजबळ यांना एक प्रकारे आव्हान दिलं, त्यानंतर त्याला छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलं, त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांचं भाषण झालं. त्यांच्या मतदारसंघातल्या भाषणामध्ये त्यांनी पण कोणावरती तर टीका करायची म्हणून रोहित पवार यांच्यावरती टीका केली. विठ्ठलाच्या अवतीभोवती असलेले बडवे म्हणून ज्यांच्याकडे अंगुली निर्देश केला गेला ते ऑब्व्हियसली जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील होते, त्यांच्यावरती टीका झालेली आहे. आणि म्हणून जर पुढे हे वाढतच गेलं तर यातनं काय होणार आहे याची चुणूक आता अजित पवार गटानं दाखवून दिलेली आहे. खुद्द अजित पवार यांनी ज्या पद्धतीचं भाषण केलं, त्या भाषणातनं ज्या गोष्टी एरवी विरोधक बोलत होते, ज्यातनं महाराष्ट्रातल्या काही राजकीय विश्लेषकांनी श्री शरद पवार यांच्या राजकीय विश्वासार्हतेवरती वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं होतं, तेच मुद्दे श्री अजित पवार यांनी अत्यंत सविस्तरपणे ज्या गोष्टीची महाराष्ट्राला बिलकुल कल्पना नव्हती ते सगळं मांडत ते राहिले. त्यामुळं त्यांनी हा बिगुल तर वाजवलेला आहे. आता तो बिगुल वाजवल्यानंतर श्री शरद पवार यांनी त्या सभेनंतर भूमिका घेतल्यानंतर पहिला प्रयत्न तर हा केला जाईल अजित पवार यांच्या गटाकडनं की जर पुढे भविष्यामध्ये हा संघर्ष आणखी तीव्र झाला तर तो संघर्ष किमान आमच्या बाजूने तरी आम्ही सुरुवातीच्यापासूनच आम्ही तो कमी करण्याचा प्रयत्न केला असं सांगणं. आणि म्हणून मग विचारधारेचा मुद्दाही त्यांनी निकालात लावलाय, तात्विक राजकारणाचा मुद्दाही निकालात लावलेला आहे. आणि मग अशा वेळेला जर भविष्यातल्या संघर्षामध्ये आम्ही कसे सतत प्रयत्न करत होते पण साहेबांनी ऐकलं नाही, अशा पद्धतीची भूमिका सुद्धा त्यांना घेता येईल. छगन भुजबळ यांनी एका ओबीसी नेत्याच्या मतदारसंघामध्ये अशा पद्धतीनं सभा घेणं बरोबर आहे का असं सांगितलेलं. एक मूलता फरक लक्षात घेतला पाहिजे. कालही आपण तो सांगितला, पुन्हा बऱ्याच जणांना तो कळला, काही जणांनी समजून घेऊन न समजल्यासारखं केलं. 2019ला श्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातली घेतलेली शरद पवार यांची भूमिका किंवा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधातली घेतलेली भूमिका याच्यात आणि श्री अजित पवार यांच्या बंडामध्ये खूप फरक आहे. अजित पवार हे पक्षावरती कमांड ठेवून असलेले नेते आहेत. जसं एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आपल्याला म्हणता येत नाही की कार्यकर्त्यातनं झालेला नेता आमचा प्रमुख, अशी ती भूमिका आहे. आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांना त्यांना तशा पद्धतीनं कॉर्नर करणं शक्य झालं. अजित पवार यांना अशा पद्धतीनं कॉर्नर करणं शक्य नाहीये. एकतर त्यांच्याबरोबरचे जे आमदार आहेत आणि जे आता मंत्री झालेले आहेत ते सीझन्ड पॉलिटिशियन आहेत, त्यांना गोष्टीचं आकलन आहे. आणि म्हणून त्यांची सुद्धा ही मानसिक तयारी असणार आहे की जर पुढे हा संघर्ष वाढत गेला तर त्या संघर्षाला कशा पद्धतीनं आपण तोंड द्यायचं. म्हणून टप्प्याटप्प्याने जर हा विरोध कमी करत आणला, जर निर्माण होतच असेल तर भविष्यामध्ये काहीही होऊ शकतं, अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण करणं, या अनेक गोष्टी त्यांना साध्य होतात. आणि कालही मी म्हटलं की श्री प्रफुल्ल पटेल यांचं अजित पवार यांच्याबरोबर असणं हे अनेक अर्थांनी महत्वाचं आहे. आणि म्हणूनच ती एक स्ट्रॅटर्जी सुद्धा त्यांनी ठरवलेली असू शकते. कारण बघा काल कसं घडलं की कोणालाही कल्पना नाहीये, अचानकपणे अजित पवार यांच्या घरी हे सगळे आमदार मंत्री जमले आणि ते थेट जाऊन श्री शरद पवार यांना भेटले. आता शरद पवार यांना भेटल्यानंतर तिथे पहिल्या 20-25 मिनिटांमध्ये तर ज्यांचा वैचारिक विरोध आहे असे श्री जयंत पाटील पण उपस्थित नव्हते, जितेंद्र आव्हाड पण उपस्थित नव्हते. आजही तसंच झालंय. आजही ज्या वेळेला हे सगळे आमदार जाऊन भेटले त्यावेळेला ना जयंत पाटील तिथे होते ना श्री जितेंद्र आव्हाड तिथे होते. त्यामुळं प्रत्यक्षामध्ये या आमदारांबरोबर श्री शरद पवार यांची काय चर्चा झाली, कुठल्या मुद्द्यावरती हे सगळे लोक श्री शरद पवार यांना साकडं घालतात कोणालाच माहिती नाही. कारण फक्त माध्यमामध्ये ज्या बातम्या येत आहेत त्या त्यांनी सांगितलेल्या बातम्या आहेत. जसं श्री छगन भुजबळ हे गेले, त्यांनी आपल्या विठ्ठलाला सांगितलं की बा विठ्ठला तूच आम्हाला वाचव, अशा पद्धतीच्या बातम्या आल्या की श्री शरद पवार यांनी मात्र अशा कुठल्याही गोष्टीला नकार दिला जी त्यांची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. आणि म्हणून हा प्रयत्न का केला जातो आहे हे नीट समजून घ्यायला हवं. राष्ट्रवादी काँग्रेस हा एक महत्वाचा प्रादेशिक राजकीय पक्ष आहे जो आता ह्या सरकारमध्ये सहभागी झालेला आहे. या सरकारमध्ये या पक्षाला सहभागी करून घेण्याचं एक आणि एकमेव कारण श्री एकनाथ शिंदे यांना बरोबर घेतल्यानंतर सुद्धा आपल्या पक्षाच्या सत्तेचा परफॉर्मन्स हा म्हणावा असा उपयोगाचा नाहीये. इनफॅक्ट तो अत्यंत वाईट आहे आणि लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत ही ती भीती आहे.
आणि म्हणूनच आपण असं बघतो आहोत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्यांच्या नावावरती वेगवेगळ्या तपास यंत्रणेच्या चौकशा सुरू आहेत त्यातल्या काही मंडळींना घेऊन महत्वाची खाती देऊन सरकारचा परफॉर्मन्स एस्टॅब्लिश करण्याच्या प्रयत्नाचा तो एक भाग आहे. आणि म्हणूनच श्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं देऊन, जयंत पाटील दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार खातं देऊन, धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खातं देऊन अशी महत्वाची खाती देऊन उर्वरित काळामध्ये सरकारचा परफॉर्मन्स लोकांच्या मनामध्ये उतरवण्याचा प्रयत्नाचा हा एक भाग आहे. तो त्यांनी यशस्वी केलाय आणि तो यशस्वी होत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तसं होईल याची कल्पना नसल्यामुळंच हे बंड इतक्या मोठ्या प्रमाणात झालेलं. आता त्या बंडातल्या सगळ्या शक्यता, कारण एक गोष्ट अजून स्पष्ट नाहीये की जे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल झालं होतं की लगोलग निवडणूक आयोगामध्ये दोन्ही पक्ष पार्टी केली, हेच प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलं, असं तरी श्री शरद पवार यांच्याकडनं झालेलं नाही. किंवा ज्या पद्धतीनं श्री अजित पवार यांनी निवडणूक आयोगाकडे स्वतःची अध्यक्ष म्हणून झालेली निवड त्या संदर्भातली याचिका आहे त्याचे कुठलेही तपशील अद्याप महाराष्ट्राला कळलेले नाहीत. मग असं असताना जर हा संघर्ष ह्याच पातळीवरती शमला तर तो शमवण्याचा प्रयत्न हा अजित पवार आणि त्यांचा गट करतो आहे. त्यातनं जे मी काल म्हणालो ते हेच आहे की जर हा संभ्रम वाढतच गेला की पुढे चालून हे लोक एकत्रित येऊ शकतात आणि त्यातनं जर जे कुंपणावरती बसलेले कार्यकर्ते आणि आमदार आहेत त्यांना जर काही वेगळा विचार करावासा वाटला तर तो अंतिमतः फायद्याचा कोणाचा ठरेल तर तो ऑब्व्हियसली श्री अजित पवार यांचा ठरणार आहे. आणि म्हणून हा प्रयत्न केला जातो आहे. अर्थात कौटुंबिक नातेसंबंध, पक्षाची जी शरद पवार यांनी बांधलेली जी मोठ आहे तेच सर्वोच्च नेते होते, त्यांनीच उभा केलेले हे लोक आहेत की ज्यांना वयाच्या 28व्या 30व्या वर्षी मंत्रीपद देऊन राजकारणात इथपर्यंत ते घेऊन आलेले आहेत. त्यामुळे त्यांचे जे काही ऋणानुबंध आहेत ते आहेतच. आणि शरद पवार हे सुसंस्कृत नेते आहेत, त्यामुळं हे लोक आपल्याला भेटायला आलेत आणि म्हणून त्यांनी कोणावरती तरी थेट टीका केली आहे की तुम्ही आमच्याबरोबर येऊ नका असं सुचवलंय किंवा तुम्ही मला भेटायला येऊ नका असं सुचवलंय. असं होणे नाही. थांबूया आपण इथं. आपला प्रयत्न काय आहे की एक महत्वाची ज्या वेळेला राजकीय घडामोड घडते ना तर त्यातले मधले जे पदर आहेत ना ते नीट समजून घेतले पाहिजे. यातनं 2-3 गोष्टी स्पष्ट होत आहेत. एक म्हणजे हा संघर्ष दोन्ही बाजूने कमी करण्याचा प्रयत्न होत असेल तर तो करावा. कारण मला हेही दिसलेलं आहे की येवल्याच्या सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कुठल्याही मंडळींनी इतकं सगळं अर्थमंत्री पदाचं प्रकरण सुरू होतं त्यावेळेला एक चकार शब्द काढलेला नाही. किंवा जळगावला जाऊन जी त्यांची नंतर उत्तर महाराष्ट्रातली सभा होणार होती त्याबद्दलचंही कुठलं स्पष्टीकरण आलेलं नाही. त्यामुळं झालंच तर एवढं होऊ शकतं की जर श्री शरद पवार यांची ह्या सगळ्या गोष्टीला आत्ता म्हणजे ह्या नव्याने ज्या 2-3 दिवसात घडलेल्या घडामोडी आहेत त्याला जर त्यांचा पाठिंबा नसेल तर ते थोड्या वेळामध्ये माध्यमाला येऊन सांगतील सुद्धा किंवा सांगणार सुद्धा नाही. कारण त्या दोन्ही गोष्टीतनं जर काही होणारच असेल तर सत्ताधाऱ्यांना जे हवं आहे ते होणार आहे. थांबूया आपण इथे. आमचा हा प्रयत्न आहे की ही राजकीय घडामोड घडत असताना आम्ही अशा ठिकाणी उभे आहोत की तिथे एखाद दुसरं वाहन येतं, त्यामुळं रस्ता थांबवून वगैरे आम्ही असं काही उभारलेलं नाहीये. तर प्रयत्न आमचा हा आहे की महाराष्ट्रातली एक महत्वाची राजकीय घडामोड घडल्या लगोलग महाराष्ट्रासमोर मांडावी. अर्थात जे दिसतं आहे त्याबरोबरच मधले आदमास लावावेत एवढाच. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा. ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट तुम्ही करा. डोळे बघा नीट.